So today we are going to learn our next point, trigonometry ratios of standard angles. Okay, so हे standard angles कोणते आहेत? 30 degree, 60 degree, 45 degree, 90 degree and the 0 degree. Okay, so ह्या trigonometry ratios of standard angles चे काही specific values आहेत किंवा काही fix values आहेत. त्या fix values आपल्याला learn करावे लागतात. Okay, मोस्टली स्टुडंट्सना इथे डिफिकल्टी येते की हाऊ टू लर्न दिस टेबल. सो तुम्ही जर टेक्स्टबुकमध्ये पाहिलं तर तिथे एक टेबल दिलेलं आहे ऑफ दिस स्टँडर्ड अँगल्स, ट्रिग्नोमेट्री रेशोज ऑफ स्टँडर्ड अँगल्सचा टेबल दिला आहे. तर तो टेबल आपल्याला लर्न करावा लागतो. सो मुलांना इथे डिफिकल्ट वाटलं की हा टेबल कसा लर्न करायचा आणि इतका मोठा टेबल कसा लक्षात राहील. सो इथे काय होतं, एखादी जरी व्हॅल्यू तुम्ही बाय मिस्टेक एखादी जरी व्हॅल्यू तुम्ही विसरलात तर तो पूर्ण टेबल चुकू शकतं. टू अवॉइड दिस मिस्टेक, विदाउट लर्न टेबल लर्न न करता विदाउट लर्निंग टेबल हाऊ टू रिमेंबर दिस व्हॅल्यूज ऑफ ट्रिग्नोमेट्री रेशोज ऑफ स्टँडर्ड अँगल्स, ते आपण आता इथं पाहणार आहे. ओके, नाउ लेट्स स्टार्ट द ट्रिग्नोमेट्री रेशोज ऑफ स्टँडर्ड अँगल्स. राईट अँगल ट्रायंगल 30, 60, 90. सो 30, 60, 90चा राईट अँगल ट्रायंगल इथे आपण घेतला आहे. ओके, सो दिस इज अ ट्रायंगल ABC. सो अँगल B हिअर इज द 90 डिग्री. हा समजा A अँगल मी 30 घेतला तर रिमेनिंग C विल बी 60 डिग्री. ओके, सो 30, 60, 90 हा राईट अँगल ट्रायंगल आहे. सो 30, 60, 90 हा जेव्हा राईट अँगल ट्रायंगल असतो तर त्यासाठी एक स्पेसिफिक ट्रिपलेट आपण इथे यूज करतो. सो यू नो द पायथागोरस ट्रिपलेट्स. सो ऑब्व्हियसली हा राईट अँगल ट्रायंगल आहे म्हणजे इथे ट्रिपलेट्स आपण यूज करणार आहे. ओके, सो इथे 30, 60, 90साठी काही स्पेसिफिक ट्रिपलेट किंवा पर्टिक्युलर ट्रिपलेट आपण इथे यूज करतो. सो कोणता आहे हा ट्रिपलेट? 1√3, 2. ओके, सो अपोजिट टू 30 डिग्री. सो साईड अपोजिट टू 30 डिग्री, अपोजिट मीन्स समोरील बाजू. सो साईड अपोजिट टू 30 डिग्री इथं 1 असणार आहे. सो 30 डिग्रीच्या समोरची बाजू ही 1 असेल. ओके, आणि साईड अपोजिट टू 60 डिग्री मीन्स 60 डिग्रीच्या समोरची बाजू. सो साईड अपोजिट टू 60 डिग्री इज √3. सो साईड अपोजिट टू 30 डिग्री इज 1, साईड अपोजिट टू 60 डिग्री √3 आणि रिमेनिंग तुम्हाला माहिती आहे. सो दिस इज द हायपोटेनस. सो हायपोटेनस, सो इथं मी एक तुम्हाला ट्रिक सांगते की हाऊ टू रिमेंबर दिस. हे व्हॅल्यूज कशा लिहायच्या. सो सगळ्यात लहान अँगल आहे 30 डिग्री आणि सगळ्यात लहान व्हॅल्यू आहे 1. सो 30च्या समोर 1 येईल. सगळ्यात मोठा अँगल आहे 90 डिग्री आणि सगळ्यात मोठी व्हॅल्यू आहे 2. सो अपोजिट टू 90 2 येईल आणि रिमेनिंग 60च्या समोर √3 येईल. ओके, सो 30, 60, 90 ट्रायंगलसाठी 1√3, 2 इज द ट्रिपलेट. सो ही ट्रिपलेट जर तुम्ही लक्षात ठेवला आणि हा जर ट्रायंगल लक्षात ठेवला, सो यूजिंग दिस ट्रायंगल अँड दिस ट्रिपलेट ट्रिग्नोमेट्री रेशोज ऑफ 30 डिग्री 60 डिग्री तुम्ही फाइंड आउट करू शकाल. ओके, नाउ वी विल सी द हाऊ टू राईट द ट्रिग्नोमेट्री रेशोज ऑफ 30, 60, 90 अँगल. ओके, सो आता इथे आपण फर्स्ट ट्रिग्नोमेट्री रेशोज ऑफ 30 डिग्री अँगलच्या व्हॅल्यूज आपण इथे पाहणार आहे. ओके, सो नाव अपोजिट टू 30 डिग्री. सो साईड अपोजिट टू 30 डिग्री 1. सो 30च्या समोरची बाजू 1 आहे. 60 अपोजिट √3, 90 अपोजिट 2. सो हायपो इज द लॉंगेस्ट साईड, देअरफॉर हायपो 2 घेतला. 30 इज द स्मॉलेस्ट अँगल, देअरफॉर त्याच्या समोरची बाजू सगळ्यात लहान असेल. सो अपोजिट टू 30 1 अँड रिमेनिंग √3 अपोजिट टू 60. सो ह्या व्हॅल्यूज आपण फर्स्ट नोट डाऊन करून घेतला. देन आता रेशोजच्या व्हॅल्यूज आपण फाइंड आउट करूया. ओके, 30 साईड अपोजिट टू 30 डिग्री म्हणजे 30च्या समोरची बाजू कुठली आहे? 1 आहे. ओके, आणि ॲडजेसंट साईड कोणती आहे म्हणजे जवळची बाजू. सो 30च्या जवळची बाजू दॅट इज ॲडजेसंट साईड इज √3. सो आता आपण ह्या व्हॅल्यूज यूज करून आपण ट्रिग्नोमेट्री रेशोज ऑफ 30 डिग्री बघूया. सो हे आपण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये ही ट्रिक आपण पाहिली. OAO हॅलो आलो. सो OAO ह्या न्युमरेटरच्या व्हॅल्यूज आहेत. हॅलो आलो HHA ह्या डिनॉमिनेटरच्या व्हॅल्यूज आहेत. ओके, सो साईन 30चं तुम्हाला माहिती आहे O/H. सो O/H म्हणजे अपोजिट अपॉन हायपो. सो अपोजिट व्हॅल्यू दॅट इज 1/2. सो साईन 30 1/2. कॉस 30 ॲडजेसंट अपॉन हायपो. सो ॲडजेसंट इज √3/2. टॅन 30 अपोजिट अपॉन ॲडजेसंट.
So tan 30 opposite upon adjacent. So opposite upon adjacent, that is 1 upon root 3. So as you know, तुम्हाला माहिती आहे की cosec is a reciprocal of sin, sec is a reciprocal of cos, cot is a reciprocal of tan. सो डायरेक्टली आपण ह्या व्हॅल्यूज इथे रेसिप्रोकल करून घेणार आहे. रेसिप्रोकल मीन्स उलटा, डायरेक्ट आपण व्हॅल्यूज उलट्या करणार. ओके, सो 1 अपॉन 2 दॅट इज 2 अपॉन 1. सेक 30 रूट 3 अपॉन 2 दॅट इज 2 अपॉन रूट 3 आणि 1 अपॉन रूट 3 दॅट इज रूट 3 अपॉन 1. सो आपल्याला फक्त तुम्ही हा ट्रायंगल लक्षात ठेवला तर ह्या ट्रायंगलवरून आपण ट्रिग्नोमेट्री रेशोज ऑफ 30 डिग्री अँगल्स इझिली फाइंड आउट करू शकतो. ओके, जस्ट ओनली दिस ट्रिक आणि हा ट्रायंगल, ह्या दोन गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या देन इट इज इझी टू राईट डाऊन द ट्रिग्नोमेट्री रेशोज ऑफ स्टँडर्ड अँगल्स. ओके, सो विल यू प्लीज ट्राय फॉर 60 डिग्री अँगल. सो 60 डिग्री अँगल्सचे रेशोज तुम्ही फाइंड आउट करू शकाल. येस, नक्कीच तुम्हाला जमेल. सो प्लीज ट्राय अँड कमेंट इन कमेंट बॉक्स. ओके, तर तुम्हाला जमतं आहे की नाही हे मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये मेसेज करून सांगा की ही तुम्हाला ट्रिक इझी वाटते का. ओके, नाव नेक्स्ट वी विल सी द 45-45-90 डिग्री ट्रायंगल. और 45-45-90 डिग्री ट्रायंगल वी आर यूजिंग 1-1 रूट 2 इज द ट्रिपलेट. ओके, सो ही ट्रिपलेट इथं तुम्ही लक्षात ठेवा. ओके, सो 1-1 रूट 3 या व्हॅल्यूज कशा ट्रायंगल्समध्ये नोट डाऊन करायच्या. नाव वी विल सी. ओके, सो 45-45 हे दोन्ही इक्वल अँगल्स आहेत. देन ऑब्व्हियसली त्याच्यासमोर अपोजिट साईडसुद्धा इक्वल असेल. सो अपोजिट टू 45 डिग्री 1-1 इज द साईड. ओके, सो अपोजिट टू 45 1, अपोजिट टू 45 1. सो अपोजिट मीन्स समोरील बाजू. सो 45च्या समोरची बाजू 1 असेल, 45च्या समोरची बाजू 1 असेल आणि रूट 2 इज द बिगेस्ट साईड. ओके, सो 90 डिग्री अँगल जसा मोठा आहे तसं ऑब्व्हियसली हायपोटेनियस इज द लॉंगेस्ट साईड. सो 90 डिग्रीच्या समोरची बाजू इज द हायपोटेनियस असते. सो इथं हायपोटेनियस इज इक्वल टू रूट 2. सो हायपोटेनियस रूट 2 आणि राहिलेल्या दोन साईड्स 1-1. सो हा तुम्ही सिक्वेन्स लक्षात ठेवा. सो 2 अँगल्स आर इक्वल, देअरफॉर 2 साईड्स आर इक्वल आणि राहिलेल्या 90 डिग्रीच्या समोर रूट 2. ओके, सो याच्या आपण आता ट्रिग्नोमेट्री रेशोज ऑफ 45 डिग्री अँगल्स आपण आता बघूया. साइन 45 अपोजिट अपॉन हायपो, अपोजिट अपॉन हायपो. कॉस 45 ॲडजसंट अपॉन हायपो, ॲडजसंट अपॉन हायपो. टॅन 45 अपोजिट अपॉन ॲडजसंट, अपोजिट अपॉन ॲडजसंट. नाव साइन 45. सो इथे 45-45 दोन अँगल्स आहेत, तुम्ही कुठलेही घेऊ शकता. ओके, सो जर आपण हा अँगल घेतला सो साईड अपोजिट टू 45 इज द 1 अँड upon hypo, so hypo is the root 2. Same cos 45. So cos 45 is the adjacent upon hypo. So या अँगलची adjacent साईड कोणती आहे? this. So adjacent means जवळची बाजू. So adjacent upon hypo. So 1 upon root 2. Tan 45 means opposite upon adjacent. सो अपोजिट अपॉन ॲडजसंट. सो समोरची बाजू इज 1, अपोजिट. ॲडजसंट मीन्स जवळची बाजू. सो 1. सो 1 अपॉन 1 अपोजिट अपॉन ॲडजसंट. सो 1 अपॉन 1 मीन्स इक्वल टू 1. सो फायनल आपल्याला 1च मिळेल. ओके, सो साईनचा रेसिप्रोकल कोसेक, देअरफॉर 1 अपॉन रूट 2चा रेसिप्रोकल रूट 2. कॉस 45चा रेसिप्रोकल सेक, 1 अपॉन रूट 2चा रेसिप्रोकल रूट 2. टॅन 45 इज 1. सो 1चा रेसिप्रोकल ऑब्व्हियसली 1च असेल. सो इथे व्हॅल्यूज ऑलमोस्ट सेम आहेत. जसं 30, 60, 90मध्ये थोड्या व्हॅल्यूज वेगवेगळ्या होत्या, पण इथे लक्षात ठेवणं फार इझी आहे. सो साइन 45 1 अपॉन रूट 2, कॉस 45 1 अपॉन रूट 2 आणि कोसेक 45 रूट 2, सेक 45 रूट 2 आणि टॅन 45 कॉट 45 बोथ आर द 1. सो हा ट्रायंगल्स लक्षात ठेवणं खूपच इझी आहे. सो ही जर तुम्ही ट्रायंगल, ट्रिपलेट आणि हा फॉर्म्युला लक्षात ठेवला तर इझिली तुम्ही 45 अँगलचे ट्रिग्नोमेट्री रेशोज फाइंड आउट करू शकता किंवा तुम्ही रिमेंबर करू शकता. ओके,
Our next triangle is 0, 90, 90 degree. The next right angle triangle 0, 90, 90. So 0 angle, 90 angle, 90 angle. Okay. So actually practically this triangle is not possible. We are just assuming the values. Okay. So 0 angle हा आपण नाही काढू शकत. ओके. सो 0 तुम्ही म्हणाल की हा 0 अँगल आहे, मग असं कसं काय. So this is practically this triangle is not possible. Just we are assuming these values. Okay. So 0, 90 degree, 90 degree. This is the right angle triangle. For this triangle we are using the triplet 0, 1, 1. So इथे तो तुम्ही लक्षात ठेवणं फार इझी. ओके. सो 0 अपोजिट टू 0, 0. राहिलेले दोन अँगल्स इक्वल आहेत 90 डिग्री 90 डिग्री. सो व्हॅल्यूज ऑल्सो इक्वल 1, 1. सो 0ला 0, 90ला 1, 1. ओके. सो फॉर 0, 90, 90 ट्रायंगल वी आर युझिंग ट्रिपलेट 0, 1, 1. सो ह्या ट्रायंगलसाठी ही ट्रिपलेट तुम्ही रिमेंबर करू शकता. ओके. सो हा आपण ट्रायंगल प्रॅक्टिकली दिस इज नॉट पॉसिबल, जस्ट वी आर ॲज्युमिंग. ओके. सो हा ट्रायंगल आपण आता इथे ड्रॉ केला आहे. सो 0 अपोजिट टू 0 इज 0, 90 अपोजिट टू 90 इज 1, अपोजिट टू 90 इज 1. ओके. सो 0, 1, 1 हा आपला ट्रायंगल झाला. ठीक आहे. सो आता आपण ह्या व्हॅल्यूज यूज करून ट्रिग्नोमेट्री रेशोज कसे फाइंड आउट करायचे ते आपण आत्ता पण पाहणार. बिफोर गोइंग टू फाइंड दिस ट्रिग्नोमेट्री रेशोज ऑफ 0 डिग्री and 90 डिग्री, फर्स्ट वी विल सी वन इम्पॉर्टंट पॉइंट दॅट 0/1 इज 0, 1/0 इज इन्फिनिटी. ओके. सो 0/1 इथे डिफरन्स काय आहे, 0 हा न्यूमरेटरला आहे आणि इथं 0 हा डिनॉमिनेटरला आहे. प्रिवियस स्टँडर्डमध्ये आपण लर्न केलेलं आहे की what is rational number. So p/q is a rational number where q should not be 0. की डिनॉमिनेटरला 0 असेल, सो वी कॅनॉट फाइंड इट्स व्हॅल्यू. ओके. सो डिनॉमिनेटरला 0 असेल तर त्याची व्हॅल्यू आपण फाइंड आउट करू शकत नाही. सो देअरफॉर 1/0 इट इज नथिंग बट इन्फिनिटी. सो जेव्हा डिनॉमिनेटरला 0 असतं तेव्हा त्याची व्हॅल्यू आपण फाइंड आउट करू शकत नाही. देअरफॉर इट इज कॉल्ड ॲज अ इन्फिनिटी. सो 0/1 इज 0, 1/0 इज इन्फिनिटी. केअरफुली नोट डाऊन करा. देन वी विल सी द ट्रिग्नोमेट्री रेशोज ऑफ 0 डिग्री अँगल अँड 90 डिग्री अँगल. ओके. सो 0 डिग्री. सो ॲज यू नो हे आपण रेशोज कसे लक्षात ठेवणार आहे, OAO हॅलो हॅलो आलो. ओके. सो साइन इज इक्वल टू अपोजिट अपॉन हायपो दॅट इज 0/1, 0. कॉस ॲडजसंट अपॉन हायपो दॅट इज 1/1, 1. सो इथं 0 डिग्रीच्या अपोजिट 0 आहे. सो अपोजिट अपॉन हायपो 0/1. कॉस दॅट इज ॲडजसंट अपॉन हायपो 1/1. सो टॅन इज अपोजिट अपॉन ॲडजसंट. सो टॅन 0 इज opposite upon adjacent, therefore 0/1 that is 0. So as we seen earlier, so cosec is a reciprocal of sine, sec is a reciprocal of cos, cot is a reciprocal of tan. So sine चा reciprocal cosec आहे. So 0/1 चा reciprocal 1/0, 1/0 means infinity. sec हा cos चा reciprocal आहे. So 1/1, 1. कॉट हा टॅनचा रेसिप्रोकल आहे. सो 0/1 चा रेसिप्रोकल 1/0 दॅट इज इन्फिनिटी. सो सिमिलरली आपण 90च्या इथे आपण व्हॅल्यूज फाइंड आउट केले. जसे इथं कोसेक 0 इन्फिनिटी आणि कॉट 0 इन्फिनिटी मिळाला, तसं आपल्याला इथे टॅन 90 इन्फिनिटी आणि सेक 90 इन्फिनिटी मिळालेलं आहे. ओके. सो इन 0 डिग्री अँगल 2 व्हॅल्यूज इन्फिनिटी आहेत, तसेच 90 डिग्री अँगलमध्ये 2 व्हॅल्यूज इन्फिनिटी आहेत. सो हे 4 एक्सेप्शनल केसेस सोडले तर बाकी सगळ्यांची व्हॅल्यू ही 0 और 1 आहे. ओके. सो हे तुम्ही फक्त हे 2 पॉईंट्स केअरफुली नोट डाऊन करा, जेणेकरून तुमचे हे व्हॅल्यूज लक्षात ठेवताना चूक होणार नाही. ओके. तर हे तुम्ही 3 ट्रायंगल्स अँड ट्रिपलेट लक्षात ठेवला तर इझिली तुम्ही ट्रिग्नोमेट्री रेशोज ऑफ स्टँडर्ड अँगल्स लक्षात ठेवू शकाल. ओके. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब अँड थँक्स फॉर वॉचिंग.